नमस्कार मित्रांनो, आज आपण शेकडेवारी या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। तो प्रश्न असा आहे, अशोक आपल्या पगाराचा 2/5 रक्कम घर भाडे भरतो, तसेच पगाराचा 3/8 रक्कम किराणा मालावर खर्च करतो व पगाराचा 1/5 रक्कम इतर बाबीवर खर्च करतो। यानंतर त्याच्याकडे 1000 रुपये शिल्लक राहतात। म्हणजे एवढा खर्च करून पण त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहतात? 1000 रुपये शिल्लक राहतात। तर अशोक किती घर भाडे खर्च करतो, म्हणजे घर भाड्यावर किती रुपये खर्च करतो ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। ठीक आहे, तर आपल्याला किमती कशात दिलेत? अपूर्णांकामध्ये दिलेत। तर अपूर्णांकाला आपल्याला पूर्णांकामध्ये करण्यासाठी काय करायचं? छेदांचा काय करायचं? लसावी करायचा, लसावी घ्यायचा। ठीक आहे, आता बघा, अशोक आपल्या पगारचा आहे, ते 2/5 आहे। 2/5 आहे ना, LCM घ्यायचा यांचा। छेदामध्ये किती आहे? 5 आहे इथे। तसेच पगाराचा 3/8 छेदामध्ये किती? 8 आहे। व पुढं काय? किराणा मालावर खर्च करतो व पगाराचा 1/5 छेदामध्ये किती? 5 आहे परत। तर ह्या तिघांचा काय करायचं? आपल्याला लसावी घ्यायचा। 5, 8, 5चा लसावी किती? 40 येणार आहे, बरोबर। लसावी म्हणजे काय असतं मित्रांनो? लसावी म्हणजे एक अशी संख्या असते, अशी लहानात लहान संख्या असते, त्या तिन्ही संख्येने पूर्ण भाग द्यायला 40ला। ठीक आहे, आता समजा आता पगार किती मानायचा आपण? 40 रुपये मानायचा। आता बघा, समजा एकूण पगार किती? 40 रुपये। 40 का घेतले? तिघांच्या छेदांचा लसावी, छेदांचा काय काढला आपण? लसावी काढला। ठीक आहे, आता आपण पगार 40 रुपये मांडला। आता बघा, घर भाड्यावर किती खर्च करतो अशोक? आपल्या पगाराचा 2/5 रक्कम घर भाडे भरतो, म्हणजे 2/5 कशावर करतो? घर भाड्यावर खर्च करतो। एकूण पगार किती? 40 रुपये आपण मांडलं आहे, तर 40 बघा। आता 5 आणि ह्याला सिम्प्लिफाय करा। 5 1 5, 5 8 40, 8 2 16, म्हणजे घर भाड्यावर किती खर्च करतो अशोक? 16 रुपये करतो। पुढं प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? किराणा मालावर खर्च करतो। 3/8 किती कशावर करतो? किराणा मालावर खर्च करतो। ठीक आहे, आता किराणा मालावर बघा, आता किराणा मालावर किती? 3/8 एकूण पगार किती मांडला आपण? 40 रुपये। परत 40 नाही, याला वापस सिम्प्लिफाय करा। 8 1 8, 8 5 40, वरती अंशामध्ये किती उरले? 3 गुणाकार 5, 3 5 15, म्हणजे किराणा मालावर किती खर्च करतो मित्रांनो? तो 15 रुपये खर्च करतो। इतर बाबीवर किती खर्च करतो? व पगाराचा 1/5 रक्कम तो इतर बाबीवर खर्च करतो, म्हणजे इतर बाबीवर किती खर्च करतो? 1/5। एकूण पगार किती आपला मानला आपण? 40। वापस सिम्प्लिफाय करा। 5 1 5, 5 8 40, म्हणजे इतर बाबीवर किती रुपये खर्च करतो तो? 8 रुपये खर्च करतो। ठीक आहे, आता बघा पुढची स्टेप काय? इथपर्यंत तुम्हाला नक्की समजलं असेल। ठीक आहे, आता पुढची स्टेप काय बघा? पुढची स्टेप, एकूण किती खर्च करतो तो? 16 आणि 15 किती? 31, 31 आणि 8 किती? 39, म्हणजे एकूण खर्च किती करतो तो? एकूण खर्च किती करतो तो? 39 रुपये करतो। पण एकूण पगार किती मांडला आपण? 40 रुपये मांडला आहे, तर उरलेला पगार किती? आता बघा, उरलेला पगार म्हणजे एकूण पगार किती होता? 40 रुपये होता। या तिघांवर किती खर्च केला? 39 मायनस करा, किती उरले? 1 रुपया उरला, बरोबर। 1 रुपया उरला, आणि 1 रुपयाची आपल्याला किंमत प्रश्नामध्ये दिली। यानंतर त्याच्याकडे किती रुपये उरतात? 1000 रुपये शिल्लक राहतात। ठीक आहे, आता बघा, 1000ची किंमत किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये? 1000 बरोबर किती दिलेत? 1000 रुपये दिलेत ना। बघा, एकूण पगार आपण 40 रुपये मानला आहे, आणि त्यातनं 39 रुपये खर्च करतो, तर त्याकडे उरले किती? 1 रुपये उरला आहे। आणि प्रश्नामध्ये त्याचीच किंमत किती दिली आपल्याला? यानंतर त्याच्याकडे 1000 रुपये शिल्लक राहतात, म्हणजे 1ची किंमत 1000 आहे, बरोबर। 1 रुपया बरोबर 1000 आहे, तर 40 बरोबर किती असणार आहे? दोन्ही साईडला कितीने गुणाकार करा? 40ने गुणाकार करा। 40ने इथं पण गुणाकार करा, 1000ला पण 40ने गुणाकार करा। 1000 40 गुणाकार 1000 किती झाले? 40,000, म्हणजे एकूण पगार किती असणार आहे त्याचा? 40,000 असणार आहे।
जर प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं असतं एकूण पगार किती आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे, 40,000 असणार आहे. इथं लिहितो, ठीक आहे. एकूण पगार, एकूण पगार किती असणार आहे, 40 असणार आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं मित्रांनो, तर अशोक किती घर भाडे भरतो, म्हणजे घर भाड्यावर किती खर्च करतो ते आपल्याला विचारलेलं आहे. आता घर भाड्यावर खर्च किती करत होता तो, 2/5, आणि एकूण पगार किती आला आता रिअली 40,000 आला आहे. तर आता बघा घर भाडे खर्च, घर भाडे खर्च, घर भाड्यावर किती खर्च करतो मित्रांनो, 2/5. आता एकूण पगार किती आला आपला, 40,000. तर वापस सिम्प्लिफाय करा, 5 1 5, 5 8 40 आणि 3 शून्याला तसेच. आता अंशामध्ये काय उरले, 2 गुणाकार 8,000, 2 गुणाकार 8, 8 2 16, म्हणजे 16,000. म्हणजे घर भाड्यावर किती खर्च करतो मित्रांनो तो, 16,000. हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर असा हा प्रश्न होता. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा, किंवा तुमचे काही डाऊट असतील तरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.